संभाजीनगरच्या नारेगावमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेचा जोरदार विरोध करण्यात आलेला आहे आणि यावेळेस पोलिसांनी लाठीचार्जची परिस्थिती जी होती तिला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आणि स्थानिकांनी आपला विरोध हा तीव्र केला होता। परिस्थिती चिघळल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं होतं, परंतु पोलिसांनी या संपूर्ण चिघळलेल्या परिस्थितीवर अखेर नियंत्रण मिळवलं। दौंड तालुक्यातल्या यवतमध्ये सलग चौथ्या दिवशी जमावबंदी लागू आहे। चौकात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे। आतापर्यंत 15 जणांना अटक करण्यात आली आहे। इतरांच्या शोधासाठी 6 पथकं रवाना झालेली आहेत। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या व्यवस्थापकावर करण्यात आलेल्या आरोपाची चौकशी पूर्ण झाली। आरोप केलेल्या तक्रारदारानं कुठलीच तक्रार नसल्याचं लेखी पत्र चौकशी समितीला दिलेलं आहे। त्यामुळे मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज क्षोत्री यांना आता क्लीन चिट मिळालेली आहे। चारकोपच्या इराणीवाडीमध्ये ऐन पावसाळ्यात घर रिकामी करण्यासाठी पालिकेनं नोटीस पाठवल्यानं मनसे आक्रमक झाली होती। या नोटीसच्या विरोधात पालिकेच्या आर दक्षिण कार्यालयात निषेध मोर्चा काढण्यात आला होता। लोकांवरती अन्याय करतात। कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये 3 तरुणींवर मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। पोलिसांनी चौकशी करण्याच्या नावाखाली तरुणींना ताब्यात घेतलं, त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, जातीवाचक शिवीगाळ केली। याबाबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुण्यातील वातावरण चांगलंच तापलंय। कोथरूड प्रकरणामध्ये पोलिसांनी आंदोलक मुलींना पत्र लिहून अजब सारवासारव केलेली आहे। मारहाण सार्वजनिक ठिकाणी न झाल्यानं गुन्हा दाखल करता येणार नसल्याचं पोलिसांनी म्हटलंय। घटना बंद खोलीत घडल्याचं या पत्रामध्ये दावा करण्यात आलेला आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची दखल घेतलेली आहे। कोथरूड पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या 3 मुलींना चाकणकरांनी फोन केला आणि त्यांची चौकशी केली। पुण्यात दलित मुलींच्या छळाची तक्रार घ्यायला पोलिसांनी टाळाटाळ केली असल्यामुळे वंचितचे प्रकाश आंबेडकर हे आक्रमक झाले होते। त्यांनी कदम नावाच्या पोलीस अधिकाऱ्याला फोन करून याबाबत जाब विचारला। तत्काळ FIR दाखल करा, अन्यथा सुप्रीम कोर्टाला पत्र पाठवेन असं आंबेडकरांनी त्या पोलिसांना म्हटलंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।